नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा साठीची आपण स्ट्रॅटेजी बघितलेली आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहू शकता. आज मित्रांनो, आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब म्हणजे ज्याला कंबाईन प्रिलिम्स ग्रुप बीची जी एक्झाम म्हणतात, जी PSI STI ASOची कंबाईन परीक्षा होते, तिच्यासाठीची स्ट्रॅटेजी बघणार आहोत की जी ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. आणि नुकतंच आता कालच MPSCने जाहीर केलेलं आहे की नवीन जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत एक्झाम होणं पुढं ढकललेली आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या कंबाईनसाठी सुद्धा एक स्ट्रॅटेजी बघणार आहोत की ज्या स्ट्रॅटेजीमधून आपण महत्त्वाच्या मुद्द्यांशी रिलेटेड महत्त्वाचे जे 10 ते 12 मार्क आहेत ते आपण कन्फर्मेशन त्याचं करून घेणार आहोत आज. तर सुरुवात करूया आजच्या ॲनालिसिसला. पण त्या अगोदर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला इकॉनॉमिक्स या विषयाशी रिलेटेड महत्त्वाचे जेवढेही चॅप्टर्स आहेत आपण त्याची एक सिरीजही राबवणार आहोत की कन्सेप्च्युअल पार्ट आणि जे महत्त्वाचे येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी जे महत्त्वाचे पार्ट्स आहेत किंवा टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपण चॅप्टर वाईज कव्हर करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जरूर सबस्क्राईब करा. आणि सुरू करूया आजची आपली स्ट्रॅटेजी. बघा मित्रांनो, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी बघितली, त्यामध्ये काही टॉपिक असे होते की ज्यावर 100% प्रश्न म्हणजे 100% प्रश्न एक्झाममध्ये राहतो म्हणजे राहतो. जसे मागच्या याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट, पॉप्युलेशन, 5 इयर प्लॅन्स, बरोबर. हे काही जे टॉपिक होते, या टॉपिकमध्ये महत्त्वाचं काय होतं की दरवर्षी काही ना काही प्रश्न पाहायला आपल्याला मिळत होता. त्याच पद्धतीने आपण आता कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही टॉपिक जे आहेत त्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते टॉपिक अगोदर आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला मी इथे चॅप्टर्सची लिस्ट पण दिलेली आहे की ज्याच्यावर आत्तापर्यंत आयोगाने 2016 ते 2019मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे आपण एक काम करणार आहोत की आता आपण महत्त्वाचे हे जेवढेही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सशी रिलेटेड आपण सगळे महत्त्वाचे कन्सेप्ट वगैरे आपण हे सर्व काही आहे की कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा, कोणत्या टॉपिकवर भर नाही द्यायचा, हे संपूर्ण आपण बघणार आहोत. तर मग बघा मित्रांनो, जसं इथे दिसतंय तुम्हाला की पॉप्युलेशन हे जे चॅप्टर आहे तर 2019ला प्रश्न आहे, 18ला आहे, 17ला आहे, 2016च्या सगळ्याच PSI STI ASO या तिन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये काय करण्यात आलेलं आहे, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि याचा जर आपण टोटल ॲव्हरेज जर काढलं तर याचंही ॲव्हरेज आपल्याला 2च्या आसपास निघतो आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की पॉप्युलेशन हे जे चॅप्टर आहे हे तुम्हाला 2 मार्क्स देऊनच जाणार आहे, बरोबर. त्याच पद्धतीने जर आपण पंचवार्षिक योजनांकडे जर गेलो तर पंचवार्षिक योजनांवरही प्रत्येक वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि याचाही ॲव्हरेज आपल्याला जवळपास 2च निघत आहे, बरोबर. तिसरा जो टॉपिक जो आहे की ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे बँकिंग. म्हणजेच तुमचं RBI, व्यापारी बँका आणि सहकारी बँका मिळून जो टॉपिक तयार होतो त्या टॉपिकला आपण एकत्रितपणे बँकिंग नाव दिलेलं आहे. आणि त्या बँकिंगशी रिलेटेड तुम्हाला दरवर्षी 2 प्रश्न पाहायला मिळतच आहे, म्हणून बँकिंगचे 2 मार्क्स. त्याच्यानंतर पुढचा आणखी जो महत्त्वाचा एक जो पार्ट आहे तो म्हणजे चौथा, तो म्हणजे पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्तावर जर आपण बघितलं तर फक्त 2016च्या STIला प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता. आणि पण बाकी सगळ्याच प्रकारच्या एक्झामला कंबाईनमध्ये तर दरवर्षी तिच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि तुम्ही बघताय 2017ला 5 प्रश्न होते, 2018ला 2 प्रश्न होते आणि 2019ला 3 प्रश्न होते. म्हणून आपण जर याचा ॲव्हरेज काढला तर साधारणतः याच्यावर 3 मार्क्स तुम्हाला पब्लिक फायनान्सवर विचारले जातात, म्हणजे सार्वजनिक वित्तावर तुम्हाला हा प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर पुढचा तसाच एक महत्त्वाचा आणखी एक टॉपिक आहे तो म्हणजे फॉरेन ट्रेड. फॉरेन ट्रेडलाही जर आपण बघितलं तर दरवर्षी काही ना काही प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो एक्सेप्ट 2018. तो जर आपण सोडला तर प्रत्येक वर्षी त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळत आहेत. म्हणून आपण याचा सरासरी अंदाज जर पकडला तर याचे 2 मार्क्स आपल्याला हमखास मिळत आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आणखी तसाच पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक जर पकडला तर टॅक्स सिस्टीम. तर टॅक्स सिस्टीमलासुद्धा बघा तुम्हाला प्रत्येक वर्षी काही ना काही प्रश्न पाहायला मिळतो आहे, पण याची थोडीशी फ्रिक्वेन्सी जर बघितली तर आपण याची फ्रिक्वेन्सी कमी आहे प्रश्न विचारण्याची, म्हणून आपण याचा 1च मार्क कन्सिडर करणार आहोत. आणि
चॅप्टरशी रिलेटेड जेवढेही करंट अफेअर्स आहेत, म्हणजे आता आपण हे जेवढेही बघितले, फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशनशी रिलेटेड करंट अफेअर घडला असेल, काही बँकिंगशी रिलेटेड घडलं असेल, सार्वजनिक वित्तशी संबंधित काही घडामोडी घडल्या असतील, फॉरेन ट्रेडशी संबंधित FDIची वगैरे आकडेवारी आलेली असेल, टॅक्स सिस्टीममध्ये काही रिफॉर्म झालेले असतील, बरोबर. यांच्याशी रिलेटेड जे काही राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित, दारिद्र्याशी संबंधित जे काही घडामोडी झालेल्या असतील, त्यांच्याशी रिलेटेड जे काही प्रश्न पडतात त्यांची फ्रिक्वेन्सी बघा तुम्ही. 2017ला इकॉनॉमिक्सच्या करंट अफेअर्सचे रिलेटेड 5 प्रश्न होते, 2018ला 3 होते, 2019ला 4 होते. असं जर आपण बघितलं तर याचाही सरासरी आपण पकडलं तर हा 3च्या आसपास येतो, बरोबर. आपण जर बघितलं आता पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटला जर 2016चं ASO आणि PSIची जर एक्झाम सोडलीत तर 2016च्या STIला, 2017ला कंबाईनला, 18ला आणि 19ला दरवर्षी पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि याचाही सरासरी जर आपण काढला तर याचाही सरासरी जवळपास 2 मार्कांच्या आसपास आपल्याला दिसत आहे. म्हणून जर आपण एवढे चॅप्टर केलेत आणि नॅशनल इन्कम जर बघितलं तर नॅशनल इन्कमशी रिलेटेड बघा की नॅशनल इन्कमशी रिलेटेड तुम्हाला किती 2016ची PSI सोडली आणि 2017ची कंबाईन परीक्षा जर सोडली तर दरवर्षी नॅशनल इन्कमवर एखाद दुसरा प्रश्न पाहायला मिळतो. म्हणून आपण याचाही 1 मार्क कन्सिडर करूया. आणि इंडियन करन्सी सिस्टीमवर अधूनमधून प्रश्न विचारण्यात येतात. आता सलग 2018ला प्रश्न नव्हता, 19ला प्रश्न नाही, म्हणून कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर 1 मार्क आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर करंट अफेअर्सशीच रिलेटेड प्रश्न पडतात, जसं की SDIमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, किंवा भारताचा SDIमध्ये स्कोअर किती आहे, GDIचे घटक कोणते आहेत, कोणत्या घटकांद्वारे GDI कॅल्क्युलेट केला जातो, GII कसा कॅल्क्युलेट केला जातो, कोणत्या घटकांवर तो डिपेंड आहेत, असे जे प्रश्न आहेत ते इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटशी रिलेटेड आपल्याला विचारले जात असतात. त्याच्यामुळे ते फारसं महत्त्वाचं नाही, तर आपण 1 मार्कासाठी आपण त्याला कन्सिडर करणार आहोत. आणि नंतर इंडियन इंडस्ट्रीज पण तुम्हाला दिसतं की अधूनमधून याच्यावर प्रश्न पडलेला आहे. 2019ला नाही आहे प्रश्न विचारलेला, म्हणून कदाचित येणाऱ्या एक्झामला याच्यावर एखादा प्रश्न असू शकतो. कारण की नुकतीच सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या चेंज करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने स्वतःचं नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलेलं आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला जवळपास 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, बरोबर. असे अनेक करंट अफेअर या चॅप्टरशी रिलेटेड घडलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे चॅप्टरसुद्धा महत्त्वाचं ठरत आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. एखादा प्रश्न याच्यावर 100% आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि 1991च्या आर्थिक धोरणावर सुद्धा आपल्याला 1 प्रश्न पाहायला मिळू शकतो, कारण की 2017पासून त्याच्यावर प्रश्नच पडलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे जे टॉपिक्स आहेत, जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं, बघा मित्रांनो, पॉप्युलेशनचे 2 मार्क, पंचवार्षिक योजनांचे 2 मार्क, बँकिंगचे 2 मार्क, पब्लिक फायनान्सचे 3 मार्क, फॉरेन ट्रेडचे 2 मार्क, टॅक्स सिस्टीमचा 1 मार्क, पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंटचे 2 मार्क, नॅशनल इन्कमचा 1 असं जर आपण पकडलं तर टोटल आपल्याला 10 ते 12 प्रश्न आपल्याला 100% एवढे चॅप्टर्स केलेत. आणि याच्या वेटेजनुसार जर तुम्हाला जर फक्त नाही सर की आम्हाला फक्त मोजकेच चॅप्टर करायचे आहे आणि आम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे त्या चॅप्टरमध्ये, तर तुम्हाला सोपे चॅप्टर मी पुन्हा एकदा सांगतो. पॉप्युलेशन 1 करा, दुसरं पंचवार्षिक करा, तिसरं बँकिंग करा, आणि चौथं पब्लिक फायनान्स करा आणि फॉरेन ट्रेड करा. हे 5 जरी चॅप्टर तुम्ही केलेत परफेक्टली तरी तुमचे याच्याशी रिलेटेड जवळपास 5 ते 7 प्रश्न तुमचे आरामात क्लिअर होतील. आणि इकॉनॉमिक्सच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड 1-2 प्रश्न, आणि पॉवर्टी सोपंच आहे, नॅशनल इन्कम सोपं आहे, याच्याशी रिलेटेड 1-2 प्रश्न. म्हणजे इथेही तुम्ही कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला सुद्धा तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये 100% 10+ मार्क तुम्ही घेणारच आहात. त्याच्यामुळे एवढेच चॅप्टर करा, व्यवस्थित करा. याच्याशी रिलेटेड संपूर्ण डेटा आता कोणता करायचा आणि कोणता नाही करायचा हे आज आपण समजून घेणार आहोत. तर मग आता आपण हे तर बघितलं, आपण आयोगाचे झालेले क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस होतं. हे चॅप्टर वाईज ॲनालिसिस होतं की कोणत्या चॅप्टरवर दरवर्षी किती प्रश्न पडत आहेत. आणि हेच जर आता आपण चॅप्टर वाईज बघू की आतापर्यंत आयोगाने कोणत्या टॉपिक्सवर भर दिला आणि आता आपण येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी ऑक्टोबरमध्ये कंबाईनच्या कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे.
तर मग बघा याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक होता तो म्हणजे पॉप्युलेशन. मग बघा आत्तापर्यंत आयोगाने कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर भर दिलेला आहे, तर सगळ्यात जास्त जो भर दिलेला आहे आयोगाने पॉप्युलेशन चॅप्टरवर तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा जो घटक आहे की तो म्हणजे तुमचं की जननदरास जबाबदार घटक. त्याच्यानंतर 6 वर्षांखालील बालकांचे लोकसंख्या प्रमाण, 2011च्या जनगणनेविषयीची विधानं, 2011नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, 2011नुसारच अनुसूचित जाती जमातींचे सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे, त्याच्यानंतर शेतमजुरांचे लोकसंख्येत प्रमाण किती आहे, स्त्रियांची सर्वाधिक संख्या असलेले राज्य आणि महाराष्ट्रातला जिल्हा कोणता आहे, भाषा बोलणाऱ्यांची लोकांची टक्केवारी किती आहे, लोकसंख्या जागतिक लोकसंख्या अहवाल 2011 महत्त्वाचं काय आहे, 2011नुसार भारताची लोकसंख्या, दुसरं आणि तिसरं राज्य कोणतं आहे, अशा बरेचसे प्रश्न आणि घनतेवर प्रश्न विचारलेला आहे, सेक्स रेशोवर प्रश्न विचारलेला आहे. आत्तापर्यंत आयोगाने या सर्व टॉपिक्सवर भर दिलेला आहे पॉप्युलेशन या चॅप्टरमध्ये. मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये कंबाईनच्या आपण कोणत्या टॉपिक्सवर भर द्यावा, तर ते टॉपिक्स आहे इथे तुम्हाला दिसत आहे दुसऱ्या स्लाईडमध्ये. तर आता बघा या टॉपिकमध्ये कोणते कोणते टॉपिक्सवर आपण भर द्यायचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आणि त्याचे टप्पे. त्याच्यानंतर जो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो राज्यसेवेलासुद्धा हेच टॉपिक महत्त्वाचे होते, ते म्हणजे लोकसंख्या धोरण 2000चे. त्याच्यानंतर काही मूलभूत संकल्पना असतात, जसं त्या संकल्पनांची एक डेफिनेशन दिलेली असते आणि याला काय म्हणतात असं विचारलेलं असतं. मग जननदर म्हणजे काय, किंवा अर्भक मृत्यूदर म्हणजे काय, माता मृत्यूदर म्हणजे काय, असे छोटे छोटे एक सिंपल प्रश्न या मूलभूत संकल्पनांवर विचारले जात असतात. म्हणून या मूलभूत संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं जननदर म्हणजे त्याला जन्मदर म्हणतात, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, माता मृत्यूदर, माता मृत्यू प्रमाण, एकूण जननदर काय आहे, बरोबर. तर एकूण जननदरावर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेटवर आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. पण बाकीच्या याच्यावर माता मृत्यू दरावर प्रश्न विचारलेला आहे, पण जननदरावर प्रश्न आहे. अर्भक मृत्यूदरावर प्रश्न पडलेला नाही आहे. त्याच्यामुळे अर्भक मृत्यूदर ही डेफिनेशन म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दशवार्षिक वाढीचा वृद्धिदर माहिती पाहिजे आपल्याला. 2001 ते 2011 या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये की लोकसंख्या वाढीचा दर किती होता, मग भारताच्या वाढीचा दर किती होता आणि महाराष्ट्राच्या वाढीचा दर किती होता. त्याचप्रमाणे सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेली राज्य कोणते आहे आणि जिल्हे कोणते आहे. कदाचित आपल्याला ते जोड्या लावायलाही प्रश्न याच्यावर विचारू शकतात. घनतेच्या बाबतीत सेम 2001 आणि 2011नुसार भारताची आणि महाराष्ट्राची घनता आणि प्लस भारत आणि महाराष्ट्र यांची तुलना करायची आहे आपल्याला याच्यात. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे बाललिंग गुणोत्तर, म्हणजे 6 वर्षांच्या आतील जे बालके आहेत त्यांचं गुणोत्तर किती आहे. तर ते 2001 आणि 2011नुसार भारत आणि महाराष्ट्र याच्याशी रिलेटेड. बघा मित्रांनो, आपण सुरुवातीला आपण फक्त स्ट्रॅटेजी बघत आहोत. या स्ट्रॅटेजीनंतर आपण परवापासून काय करणार आहोत की प्रत्येक चॅप्टरशी रिलेटेड म्हणजे कंबाईन आणि राज्यसेवा असं दोघांचं मिळून आपण येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठीमध्ये कोणते कोणते घटक महत्त्वाचे आहेत टॉपिक वाईज, ते टॉपिक वाईज आपण लेक्चर सुरू करणार आहोत. त्याच्यामुळे एवढे संपूर्ण 10 ते 12 व्हिडिओंमध्ये तुमचे शुअर शॉट राज्यसेवा असो किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा असो याच्यामध्ये तुमचे 10+ मार्क्स तुमचे कवर होतीलच. त्याच्यानंतर साक्षरता आहे, लिंग गुणोत्तर आहे, बरोबर. मग याच्याशी रिलेटेड तुम्हाला करंट अफेअर, या चॅप्टरशी रिलेटेड करंट अफेअर काय काय करायचं आहे, तर बघा राज्यसेवेसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 2019चा करायचा. का बरं, तर राज्यसेवेचे पेपर प्रिंट होऊन गेलेले आहेत, पण कंबाईनचा पेपर प्रिंट व्हायचा बाकी आहे. त्याच्यामुळे जो कंबाईनचा पेपर प्रिंट होणार आहे त्याला 2020च्या संपूर्ण घडामोडी येणार आहे. म्हणून इथे जो लोकसंख्या दिनचे जे आपल्याला चालू घडामोडी करायच्या आहेत त्या 2020च्या करायच्या आहेत. त्याच्याच नंतर महत्त्वाची जी घडामोडी आहे ती म्हणजे जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल 2020. हा नुकताच मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर हा अहवाल डिस्प्ले केलेला आहे.
तर या अहवालासाठी मी तुम्हाला माझी टेलिग्राम लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जाऊन तुम्ही हा जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल 2020 तुम्ही तिथे जाऊन वाचू शकतात आणि त्याच्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये इन्क्लूड करू शकतात. त्याच्यानंतर 2021 इथे ते चुकून झालेलं आहे 2012, तर ते 2021 आहे. 2021ची जी 16वी जनगणना करण्यात येणार आहे, तर ती डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे आणि मग त्याच्याशी रिलेटेड संपूर्ण गोष्टी तुम्हाला करंट अफेअरमध्ये करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तो आहे तुमचा पंचवार्षिक योजना. या पंचवार्षिक योजनांमध्ये आत्तापर्यंत आयोगाने कोणत्या कोणत्या घटकांवर भर दिला होता? तर बघा, नियोजन वृद्धीचे प्रमुख साधन कोणती कोणती आहेत? नीती आयोगावर प्रश्न विचारून झालेला आहे. नीती आयोगात नीतीचा लॉंग फॉर्म विचारण्यात आलेला होता, बरोबर. राष्ट्रीय विकास परिषदेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महानगर नियोजन समितीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. GDP ग्रोथ रेट 7.5 असलेल्या योजना कोणत्या कोणत्या होत्या? रोजगाराच्या योजना कोणत्या आहे? पहिल्या योजनेचा कालावधी विचारण्यात आलेला होता. 9व्या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि 12व्या पंचवार्षिक योजनेची लक्ष्ये आणि तिची अध्यक्ष कोण होते हे विचारण्यात आलेले आहे. मग आपल्याला येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार होती, आता ती पुढे ढकलली गेलेली आहे. पण मग त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे? तर आपल्याला भर द्यायचा आहे पहिली, दुसरी, तिसरी पंचवार्षिक योजना म्हणजे पहिल्या 3 पंचवार्षिक योजना, 7वी जी रोजगार निर्मितीची जनक आहे, 10वी, 11वी, 12वी, बरोबर. आता तुम्ही म्हणणार सर राज्यसेवेलाही हेच टॉपिक तुम्ही सांगितले होते आणि संयुक्त पूर्वपरीक्षेला बी तुम्ही हेच टॉपिक सांगताय. तर यस, हेच टॉपिक आहे की यांच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे दोघांसाठी पण. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीच्या योजना संपूर्ण डिटेल्समध्ये करायची आहे. कोणती योजना कोणत्या योजनेमध्ये मर्ज करण्यात आली, मनरेगा योजना करायची आहे. त्याच्यानंतर सर्वसमावेशक वृद्धीचे किंवा वाढीचे प्रयत्न कोणते कोणते होते, त्याच्याशी रिलेटेड तुमची 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथशी रिलेटेड महत्त्वाचे टप्पे तुम्हाला तिथं देण्यात आलेले होते आणि महत्त्वाचे सुरू झालेले प्रकल्प. एवढ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, बँकिंग, की ज्याच्यावर दरवर्षी काही ना काही प्रश्न पाहायला मिळतो. मग बँकिंगवर आत्तापर्यंत आयोगाने कोणत्या कोणत्या घटकांवर भर दिलेला होता? तर बघा, बेस रेट संबंधित बाबी विचारण्यात आलेल्या होत्या. बिगर अनुसूचित बँकांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी कंट्रोलवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1991च्या नरसिंहन समितीचा अहवालावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बँकेचे प्रकार आणि बँकेचे नावं यांच्या जोड्या लावायला प्रश्न विचारण्यात आलेला होता. बँक दरावर प्रश्न विचारून झालेला आहे. बँका आणि त्यांची संख्या अशी त्यांच्या जोड्या लावायवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2010मधील बँकांचं विलिनीकरणावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यावर प्रश्न विचारलेला आहे. AIIBवर प्रश्न विचारून झालेला आहे. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, तसं नॅशनलाइज बँक्स, कोणती नॅशनलाइज बँक होती की जिने पहिल्यांदा ATM इंट्रोड्यूस केलं. दीर्घ मुदत कर्जाचा कालावधी किती आहे? केंद्रीय मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकच का म्हटलं जातं? असे अनेक प्रश्न या बँकिंग टॉपिकवर आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत. मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेला आपण या टॉपिक्सवर भर द्यायचा आहे. जसं राष्ट्रीयकृत बँका, की 1969च्या जे बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं त्यालाही 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण हा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तर तो मुद्दा प्रकाशित झालेला आहे चालू घडामोडींमध्ये. त्यामुळे आपल्याला राष्ट्रीयकृत बँका आणि त्यांच्याशी रिलेटेड करंट अफेअर महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांचं विलिनीकरण करण्यात आलेलं होतं. मग ते विलिनीकरण करून त्यांची संख्या कमी झालेली आहे. म्हणून कदाचित जसं बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि त्यांची संख्या विचारली जाऊ शकते आपल्याला. अग्रणी बँकेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. RRB आहे, बरोबर. रिजनल रुरल बँक्स म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका आहे. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक्स. पेमेंट बँक्समध्ये मित्रांनो तुम्हाला एक बँक करायची आहे, ती म्हणजे तुमची इंडियन पोस्ट पेमेंट बँक. कोणती बँक करायची आहे तुम्हाला? इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही सगळ्यात महत्त्वाची बँक आहे. हिच्यावर बरंचसं करंट अफेअर आहे. हे करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर RBIचे परंपरागत कार्य कोणती आहे आणि पर्यवेक्षणात्मक कार्य. मग मॉनिटरी पॉलिसीवर कंट्रोल ठेवण्यासाठी आपण ज्या घटकांचा वापर करतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, त्याच्यामध्ये CRR असेल, SLR असेल,
रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल किंवा MSF असेल, या घटकांचा वापर तुम्हाला करायचा आहे किंवा याचा अभ्यास तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी करायचा आहे. मग भारतातल्या इतर बँका आणि त्यांची संख्या करायची आहे. बेसल नॉर्म्स करायचे आहेत 1, 2, 3 जे बेसल नॉर्म्स 1, 2, 3. आता बेसल नॉर्म्समध्ये महत्त्वाचं पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला करायचं काय आहे की बेसल नॉर्म 1, 2, 3 केव्हा डिक्लेअर झाले आणि ते RBIने भारतीय बँकांना कधी लागू केले. बस एवढंच तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. बाकी तुम्हाला काही बेसल नॉर्म्समध्ये पूर्वपरीक्षेसाठी तरी लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. आणि नरसियन समितीचे अहवाल 1, नरसियन समिती 1 आणि नरसियन समिती 2. आणि याच्याशी आणखी एक मी तुम्हाला एक समिती सांगतो, ती म्हणजे उर्जित पटेल समिती. उर्जित पटेल समिती तुम्हाला करायची आहे. ही उर्जित पटेल समिती खूप महत्त्वाची आहे की जिच्याशी या उर्जित पटेल समितीच्या शिफारसीनुसार मॉनेटरी पॉलिसी कमिटी जी आपण फॉर्म केलेली होती आणि या मॉनेटरी पॉलिसी कमिटीनुसारच आता सध्या हे आपले मॉनेटरी पॉलिसी कंट्रोल केली जात आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ही उर्जित पटेल समिती आणि MPC ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मग हे तुमच्यासाठी बँकिंग चॅप्टरशी रिलेटेड आपल्याला भर द्यायचा आहे. याच्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हणजे सार्वजनिक वित्त. याच्यावरही दरवर्षी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मग आतापर्यंत आयोगाने कोणत्या कोणत्या घटकांवर प्रश्न विचारला, तर बघा, वार्षिक वित्तीय विधेयक, बरोबर, म्हणजेच ॲन्युअल फायनान्शियल बिल. हे जे बिल असतं या बिलाचा कलम विचारण्यात आलेलं होतं की याचं कलम किती आहे, राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट काय आहेत, वित्तीय धोरणाची साधनं कोणती कोणती आहेत, भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय असतो नेमका, तुटीचा अर्थ भरणा काय असतो, त्याची गरज काय आहे, जेंडर बजेटिंग काय आहे, मध्यावधी राजकोषीय धोरण काय असतं, नंतर अंदाजपत्रकीय म्हणजे अंदाज विचारण्यात आलेले ते 2013-14चे, नंतर वित्तीय अंदाजपत्रक 2013-14ची निरीक्षणेसुद्धा विचारण्यात आलेली होती. म्हणजे बजेटशी रिलेटेड. आता फॉर एक्झाम्पल आपलं 1 फेब्रुवारी 2020ला जे बजेट सादर झालेलं आहे, जसे हे 13-14बद्दल इथे निरीक्षणे आणि त्याचा अंदाज विचारण्यात आलेला होता, सेम पद्धतीने आपल्याला 1 फेब्रुवारी 2020ला जो बजेट जाहीर झालेला आहे त्याचे आपल्याला निरीक्षणे किंवा अंदाज विचारला जाऊ शकतो, बरोबर. त्याच्यानंतर तुटीचा अर्थसंकल्पीय अंदाज विचारण्यात आलेला होता 18-19चा, सेम पद्धतीने तुम्हाला 20-21चा विचारला जाऊ शकतो. आणि फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लॉ अंमलात आणणारी राज्य कोणती कोणती आहे, बरोबर. मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण कोणत्या गोष्टींवर भर द्यायचा आहे, तर बघा, करेतर महसूल कोणत्या कोणत्या गोष्टींतून प्राप्त होतो, महसुली खर्च कोणत्या कोणत्या घटकांवर केला जातो, भांडवली उत्पन्नामध्ये कोणते कोणते घटक येतात की कोणत्या कोणत्या घटक आहेत की ज्याच्यापासून आपल्याला भांडवली उत्पन्न प्राप्त होतं, किंवा भांडवली जो खर्च आहे तो भांडवली खर्च कोणत्या कोणत्या गोष्टींवर केला जातो, बरोबर. मग सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केलं जात असतं, बरोबर. त्याच्यानंतर कपात प्रस्ताव काय आहेत, म्हणजे ते कपात प्रस्तावामध्ये तुमचं काटकसर कपात, धोरणात्मक कपात, प्रतिकात्मक कपात काय आहे, अनुदानाच्या मागण्या काय आहे, वोट ऑन अकाउंट लेखानुदान काय आहे, पद किंवा प्रत्यय अनुदान काय आहे, बरोबर. केंद्राचे जे निधी असतात जसं संचित निधी झालं, सार्वजनिक लेखे झालं, आकस्मिक निधी खर्च झाला, बरोबर. तर त्याच्यानंतर तुटीच्या संकल्पना आहेत. या तुटीच्या संकल्पनांमध्ये तुम्हाला 2 ते 3 तुटींवर जास्त भर द्यायचा आहे. ती म्हणजे एक राजकोषीय तूट आणि प्रभावी महसुली तूट, बरोबर. तर या 2 तुटी आहे, या 2 तुटींचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तुटीचा अर्थ भरणा आणि त्याची गरज तर तुम्हाला विचारून झालेली आहे, पण यावेळीसुद्धा ती महत्त्वाची आहे, बरोबर. त्याच्यानंतर FRBM कायदा महत्त्वाचा आहे मित्रांनो. बघा, FRBM कायद्यावर अजूनपर्यंत चांगला प्रश्न पडलेला नाही आहे, म्हणून सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येणार आहे येणाऱ्या पूर्वपरीक्षेला या सार्वजनिक वित्त चॅप्टरशी, तर तो म्हणजे FRBM कायद्यावर आपल्याला एखादा प्रश्न पाहायला मिळू शकतो. आणि जेंडर बजेटिंगवर प्रश्न विचारलेला आहे, पण शून्याधारित अर्थसंकल्पावर आता रिसेंटली 3-4 वर्षापासून प्रश्न नाही आहे, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, शून्याधारित अर्थसंकल्पावरच जास्त भर द्यायचा आहे, कारण की जेंडर बजेटिंगवर प्रश्न सध्या विचारून झालेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे की सार्वजनिक खर्चामध्ये जी वाढ होते, मग त्याची कारणं काय आहे, हा खर्चात वाढ का करायची आहे आणि त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होता, हे आपल्याला जाणून घेणं या चॅप्टरशी रिलेटेड महत्त्वाचं आहे. पुढचं जे महत्त्वाचं चॅप्टर आहे ते म्हणजे परकीय व्यापार. परकीय व्यापार चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आत्तापर्यंत आयोगाने काय काय विचारलेलं आहे, पहिलं EPZ कोणतं, पहिलं SEZ कोणतं,
व्यापार शेषचं वर्ष कोणते होती. नंतर तर मग बघा की त्याच्यानंतर 2005 ते 2015मध्ये सर्वाधिक FDI म्हणजे या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक FDI कोणत्या देशाने केली. 15-16मध्ये सर्वाधिक FDI कोणत्या देशाने केली. त्याच्यानंतर 12-13मध्ये सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडनं झाली, सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाकडनं झाली. नंतर भात निर्यात 2015ला सर्वात जास्त कोणी केली. त्याच्यानंतर शेती 11-12मध्ये शेती निर्यातीचा वाटा किती आहे. नंतर 1983-84 ते 2011-12 केंद्र सरकारची देयता किती आहे म्हणजे लायबिलिटीज, की केंद्र सरकारवर लायबिलिटीज किती आहे. त्याच्यानंतर 90-91मधील प्रमुख निर्यातीतल्या वस्तू कोणत्या होत्या. बरोबर. मग निर्यात प्रोत्साहने किंवा मंडळे त्यांच्या संघटना. आता बघा यांच्याशी रिलेटेड काय विचारलं जातं निर्यात प्रोत्साहनांमध्ये, की ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत जसं इंडियन पॅकेजिंग इन्स्टिट्यूट, बरोबर, किंवा मग तुमचं अपेडा झालं, मपेडा झालं. तर या संस्थांची स्थापना कधी झालेली आहे आणि यांचे मुख्यालय कुठं आहेत यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जसं बघा मी काही संस्था सांगतो, जसं अपेडा आहे, त्याच्यानंतर मपेडा पण आहे, बरोबर. नंतर इंडियन पॅकेजिंग इन्स्टिट्यूट आहे, बरोबर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग IIP ते आहे. मग या संस्था आणि यांचे स्थापना वर्ष आणि यांची मुख्यालय कुठे आहे हे विचारलं जातं. ही गार नियमावलीवर प्रश्न विचारला जातो, बरोबर. तर मग आणि सध्या तर तो अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा ठरतो की तो म्हणजे FDI. मग FDIचे नॉर्म्स काय आहे सध्या, कारण की FDIच्या नॉर्म्समध्ये थोडाफार चेंजेस करण्यात आलेला आहे. जसं चायनाची आपण बरीचशी आयात थांबवलेली आहे ना, मग त्याच्याशी रिलेटेड मग हा FDIशी रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टींवर भर द्यायचा आहे. तर मग आता बघा की आपल्याला जो भर द्यायचा आहे तो की परकीय व्यापार 2018-19नुसार मग आयातीतल्या सर्वाधिक आयात होणाऱ्या पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहे, सर्वाधिक निर्यात होणाऱ्या पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला परकीय व्यापाराची दिशा म्हणजे सर्वाधिक आयात आपण कोणत्या देशाकडनं करतो आणि सर्वाधिक निर्यात आपण कोणत्या देशांना करतो किंवा कोणत्या खंडाला करतो, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि सेवांची आयात निर्यात आणि सेम मग करंट अफेअर्सशी रिलेटेड मग आपल्याला काय काय करायचं आहे इथं बघा तुम्हाला दिसतंच आहे की 29 ऑगस्ट 2019नुसार सर्वाधिक FDI करणारे पहिले 3 देश कोणते आहेत. तर मी आता इथं 2019 का घेतलं तुम्ही म्हणणार सर मग आता एक्झाम तर पुढं गेलेली आहे मग 2020 का नाही. तर बघा 2020ची आकडेवारी आली तर लगेच त्या आयोगाला पेपर प्रिंट करून ती क्वेश्चन विचारणं पॉसिबल नाही आहे त्याच्यावर, म्हणून तुम्हाला 2019नुसारच ही आकडेवारी विचारली जाऊ शकते. मग जो RBIने अहवाल डिक्लेअर केलेला आहे मग RBIनुसार सर्वाधिक FDI करणारे पहिले 3 देश कोणते आहेत. नंतर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन अँड इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडनुसार एप्रिल 2000 ते मार्च 2019 म्हणजे जवळपास या 19 वर्षांच्या कालखंडामध्ये सर्वाधिक FDI करणारे देश कोणते आहे, बरोबर, आणि त्यांची क्रमवारी काय आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यूनुसार जागतिक व्यापारात भारताचं स्थान कितवं आहे, म्हणजे वस्तूंच्या आयातीत स्थान कितवं, वस्तूंच्या निर्यातीत कितवं आहे, सेवांच्या आयातीत कितवं आणि सेवांच्या निर्यातीत कितवे आहे. आणि सर्वाधिक सोने धारण करणाऱ्या पहिले 3 देश कोणते आहे किंवा भारताचा क्रमांक कितवा आहे. आणि आरसेप करार म्हणजे काय, रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप जो करार करण्यात आलेला होता त्याच्यातनं भारताने त्याच्यावर साईन नव्हती केली, भारताने माघार घेऊन टाकली होती या करारातून. मग हा करार काय आहे, मग याच्याशी रिलेटेड तुम्हाला चालू घडामोडींवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे टॉपिक महत्त्वाचे. बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट तर लक्षात ठेवायचीच आहे, चालू घडामोडीच याच्यामधल्या तुम्हाला या चॅप्टरशी रिलेटेड चालू घडामोडींशीच रिलेटेड तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे हे चॅप्टरशी रिलेटेड फक्त तुम्हाला चालू घडामोडी तर करायच्याच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, आयात आणि निर्यातीच्या पहिल्या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि पहिले देश कोणते आहेत. ओके. त्याच्यानंतर कर संरचना, की कर संरचनेवर फक्त आत्ता सलग प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग आत्तापर्यंत आयोगाने टॅक्स कलेक्शन किती झालेलं आहे, महाराष्ट्रातील 16-17च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुलातला वाटा किती आहे, बरोबर. त्याच्यानंतर 13व्या वित्त आयोगावर प्रश्न विचारून झाला, 14व्या वित्त आयोगावर प्रश्न विचारून झालेला आहे की
अप्रत्यक्ष कराचं संकलनाचं प्रमाण 1991मध्ये किती होतं याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. GSTवर प्रश्न विचारून झालेला आहे. अप्रत्यक्ष करांबाबतच्या ज्या समित्या आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. तर मग आता येणाऱ्या पूर्वपरीक्षांवर आपल्याला कोणत्या गोष्टींवर भर द्यायचा आहे, तर बघा मित्रांनो की एंजल टॅक्स हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे हा एंजल टॅक्स, आता या एंजल टॅक्सशी रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एंजल टॅक्सच्या लिंकवर जाऊन क्लिक करा. तुम्हाला हा एंजल टॅक्सचा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे एंजल टॅक्स रिलेटेड तुमचे सगळेच मुद्दे क्लिअर होऊन जातील. त्याच्यानंतर पर्सनल इन्कम टॅक्स, त्याचे टॅक्स स्लॅब चेंज केलेले, नवी सिस्टीम जुनी सिस्टीम दोन्ही इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्समध्ये चेंज करण्यात आलेला आहे. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स रद्द करण्यात आलेला आहे. 15व्या वित्त आयोगाची 1 वर्षाच्या शिफारसी जाहीर झालेल्या आहेत. बरोबर. मग या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत त्याच्यावर विचारण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता जो टॉपिक आहे तो म्हणजे पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. मग या चॅप्टरवर आत्तापर्यंत आयोगाने तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, बेरोजगारीचा प्रकार, NSSOची श्रमशक्तीनुसार म्हणजे NSSOनुसार श्रमशक्ती म्हणजे काय, मनरेगा योजनेवर प्रश्न विचारून झालेला आहे. मग महाराष्ट्रात मनरेगा योजनेचा मजुरी दर 15-16मध्ये किती होता, MPIचा नागवणूक दर म्हणजे डिप्रिवेशन रेट विचारण्यात आलेला आहे. करंट डेली स्टेटस काय असतं त्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. 2009-10नुसार तिथं चुकून झालेले ते 2000 ते इथे लक्षात घ्या, हे 2009-10 आहे. 2009-10नुसार सर्वाधिक गरीब राज्य कोणतं आहे. आत्तापर्यंत एवढे प्रश्न विचारून झालेले आहे. मग येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण कशावर भर द्यायचा आहे, सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना काय आहे, URP, MRP, MMRP कालावधी काय काय आहेत. मग समित्या जसं PD ओझा झाली, दांडेकर रथ झाली, गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन झाली, लकडावाल्या झाली, तेंडुलकर झाली आणि रंगराजन समिती झाली. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बेरोजगारीचे प्रकार करायचे आहेत आणि त्यांचं मोजमाप म्हणजे तेच CDS, UPSS. बरोबर, हे करायचं आहे. आणि चालू घडामोडींमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा की इकॉनॉमिक सर्वे 2019-20मध्ये काय करण्यात आलेलं होतं की नियमित पगारदार जे आहे त्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे. तसंच नियमित पगारदार या वर्गामध्ये स्त्रियांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. तर ही वाढच काय करायची आहे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर बघा नियमित पगारदारांमध्ये जवळपास 2011-12च्या तुलनेत 2016-17-18मध्ये 5% वाढ झालेली आहे. आणि स्त्रियांच्या याच्यामध्ये सुद्धा नियमित पगारदारांच्या गटामध्ये सुद्धा स्त्रियांची टक्केवारी 2011-12मध्ये 13% होती. ती 13%वरून 21% झालेली म्हणजे जवळपास 8%ने वाढलेली आहे. बरोबर. आणि बेरोजगारीचं जे प्रमाण आहे 2017-18नुसार भारतामध्ये सर्वाधिक आढळून आलेलं आहे आत्तापर्यंतचं. 1972-73 नंतर सर्वाधिक आत्ताच आढळून आलेले 6.1%. तर हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर झालेला आहे 2019चा. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जाहीर झालेला आहे 2019चा. तर मग हे करंट अफेअर तुम्हाला महत्त्वाचं करायचं आहे. मग आता पुढचं जे चॅप्टर आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग बघा मित्रांनो, आत्तापर्यंत राष्ट्रीय उत्पन्नावर GDP ग्रोथ रेट 1990-91 ते 2012-13. आता बघा तुम्हाला याची मग तुम्ही म्हणणार सर हे तर किती जवळपास तुमचे 20-22 वर्षांची आकडेवारी कशी काय पाठ करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आकडेवारी पाठ करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला ट्रेंड समजून घ्या की 1990-91मध्ये GDP ग्रोथ रेट आधी कशी होती, कमी होती. त्याच्यानंतर काय होत गेला, GDP ग्रोथ रेट वाढत गेला. 2008-9च्या अगोदरपर्यंत तो सर्वात जास्त झाला होता. पुन्हा 8-9मध्ये जी मंदी आली त्याच्यानंतर थोडा कमी झाला. पुन्हा 11-12पर्यंत थोडा कमी होत गेला. पुन्हा 11-12 नंतर काय होत गेला, तो वाढत गेला. बरोबर. मग हा ट्रेंड तुम्हाला समजला पाहिजे आणि हाच ट्रेंड आयोग विचारते की 2090-91 ते 2012-13मध्ये GDP ग्रोथ रेट कसा होता, जास्त होता, कमी होता, स्थिर होता, वाढत गेला, कमी होत गेला, हे आयोग विचारते. आयोग तुम्हाला याच्याशी रिलेटेड आकडेवारी विचारणार नाही आहे. तसंच मग तुम्हाला कृषी क्षेत्राचा GDPमधील हिस्सा विचारला जाऊ शकतो, नंतर विचारलेला होता. बरोबर.
त्याच्यानंतर 13-14मधील सर्व्हिस सेक्टरमध्ये जी डी पीचा हिस्सा म्हणजे जी डी पीमध्ये सर्व्हिस सेक्टरचा हिस्सा किती होता. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींवर प्रश्न विचारून झालेला आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम, बरोबर, कोणतं युनिव्हर्सल बेसिक इन्कम UBI याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे, म्हणजे सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नावर प्रश्न विचारून झालेला आहे. तर त्याच्यानंतर जी डी पी मोजण्याचे आर्थिक वर्ष विचारण्यात आलेले आहे, की जी डी पीचा अर्थ काय आहे हे विचारण्यात आलेले आहे. मग आता आपण येणाऱ्या परीक्षेवर कशावर भर द्यायचा आहे, तर अगेन मी तुम्हाला सांगेल की GNPची डेफिनेशन काय, म्हणजे GNP म्हणजे काय नेमका असतो, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा GDP डिफ्लॅटर, बरोबर, GDP अस्फीतिक. त्याच्यानंतर ग्रीन GDP काय आहे, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस काय आहे, बरोबर. ग्रॉस नॅशनल आता हॅपीनेस रिपोर्ट जाहीर झालेला आहे, तो एक महत्त्वाचा आहे. नंतर CSO संस्था काय आहे, NSSO संस्था काय आहे, NSC काय आहे. आता CSO आणि NSSO का म्हणतो आहे मी, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या नुकताच एक मुद्दा चर्चेचा विषय झालेला होता, तो म्हणजे CSO आणि NSSOचं मर्जिंग करून टाकायचं असा विषय सुरू झालेला आहे. मग ते अजून झालेलं तर नाही आहे, पण हा विषय चर्चेचा मुद्दा झालेला होता, म्हणून CSO आणि NSSO हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे. त्याच्यानंतर GDPचा आधारभूत वर्ष काय आहे. ओके, एवढे महत्त्वाचे आपले टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्नाशी रिलेटेड. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट. मग आत्तापर्यंत आयोगाने 3-4 गोष्टींवर 2016 ते 2019पर्यंत भर दिला होता. ते म्हणजे भारतातील राज्यांचं HDI किती आहे आणि हवामान बदलांशी संबंधित परिषदा कोणत्या कोणत्या झालेल्या आणि कुठं कुठं झालेल्या होत्या. आणि HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची संकल्पना काय, म्हणजे कोणत्या घटकांद्वारे तो मोजला वगैरे जातो. मग येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेच जे राज्यसेवेला मी तुम्हाला सांगितलं तेच तुम्हाला इथे करायचं आहे. रिओ समिट करा, MDGचे ध्येय करा, SDGचे 17 ध्येयांचे क्रमवारी थोडंफार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग शाश्वत विकास हा शब्दप्रयोग पहिल्यांदा कुठंच करण्यात आला, बरोबर. नंतर WCED म्हणजे वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंटचे पहिले अध्यक्षा कोण होत्या, बरोबर. त्यांनी जो रिपोर्ट जाहीर केला त्या रिपोर्टचं नाव काय होतं. आणि बेसिक कन्सेप्ट जसं HDI कोणत्या घटकांद्वारे मोजला जातो, ISDI कोणत्या घटकांद्वारे, GDI कोणत्या घटकांद्वारे मोजला जातो, किंवा GII कोणत्या घटकांवर डिपेंड आहे, बरोबर. आणि चालू घडामोडींशी रिलेटेड तुम्हाला याच 3 गोष्टी करायच्या, SDR 2019, सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020 आणि SDG इंडेक्स 2. इंडिया 0. ओके, हे तुम्हाला करायचं आहे. भारतीय उद्योग व्यवसायांशी रिलेटेड मग तुम्हाला काय करायचं आहे, की बघा आत्तापर्यंत त्याच्याशी रिलेटेड काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की PSUची कामगिरी काय, PSUच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर 2006नुसार मध्यम उपक्रमाची व्याख्या विचारण्यात आलेली होती. सेम आता बघा मध्यम उपक्रमाची व्याख्या विचारण्यात आलेली होती, याचाच अर्थ काय आहे की 2019ला सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमाची व्याख्येत बदल करण्यात आलेला आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी तो म्हणजे MSMEची नवीन व्याख्या. ओके. त्याच्यानंतर IIPचे आधारभूत वर्ष विचारण्यात आलेले होते आणि काही महत्त्वाच्या कंपन्या आणि त्यांची शहरं आहेत की त्या कंपन्या कोणत्या शहरात आहे असं जोडा लावायला प्रश्न आलेला होता. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की सध्या तुमचं बघा वॅक्सिनशी रिलेटेड भारत इन्फोटेक झालं, बरोबर, की अशा ज्या महत्त्वाच्या ज्या कंपन्यांचा सध्या उल्लेख झालेला होता, किंवा टाटा कंपनी, टाटांचं भरपूर नाव झालं होतं आता कोविडमध्ये. त्याच्यामुळे या कंपन्या आणि त्यांचे महत्त्वाचे मुख्यालय वगैरे कुठे आहेत हे तुम्ही थोडंसं फार जोड्या लावायच्या दृष्टीने लक्षात ठेवलं तर बरं होईल. तर मग बघा मग करंट अफेअरमध्ये आता महत्त्वाचं काय काय घडलेलं आहे, की महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण 2019 डिक्लेअर झालेलं आहे. नवरत्न कंपन्यांची संख्या 10 झालेली आहे, बरोबर. MSMEची व्याख्या चेंज झालेली आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट 2020 जाहीर झालेला आहे. ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स जाहीर झालेला आहे. तारापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. जगातलं 3रं रेल्वे विद्यापीठ भारतात स्थापन होतं आहे. खाजगी रेल्वे सुरू झालेल्या आहेत. त्यांचे 3 खाजगी रेल्वे सुरू करण्यात आलेल्या होत्या, बरोबर. पहिली तेजस होती, त्याच्यानंतर आणखी 2 रूट तयार करून ते 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि BS6 1 एप्रिल 2020पासून लागू केलेलं आहे. त्याच्यामुळे BS6मध्ये म्हणजे भारत स्टेज 6मध्ये सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण काय आहे वगैरे हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यात विचारले जाऊ शकतात,
त्याच्यानंतर चलन व्यवस्थेमध्ये बघा काय काय प्रश्न विचारण्यात आलेले आहे तुम्हाला, की पैशांचा पुरवठा झालं, पैशांची कार्य झालं आणि पैशांचा मागणी हेतू विचारण्यात आलेला होता. मग येणाऱ्या एक्झाममध्ये आपण कशावर भर द्यायचा आहे, संकुचित पैसा म्हणजे काय, व्यापक पैसा म्हणजे काय, M1 M2 M3 मेथड काय आहेत, नवीन नोटा काय आहे, त्यांची कलर काय आहे, ते मागचं चित्र काय आहे, किंवा नुकतंच याच्याशी रिलेटेड काय घडलेलं आहे, 20 रुपयाची नोट 20 रुपयाचं नाणं जाहीर झालेलं आहे. मग ते नाणं त्याचं वजन किती आहे, त्याच्यावर कोणतं चित्र आहे, त्याच्या दोन्ही बाजूलाचं बनावट कशी आहे त्याची, ओके, या घटकांवर तुम्हाला भर द्यायचा आहे. आणि 1991चं मग याच्यावर एकचदा प्रश्न विचारण्यात आला होता 16 ते 19मध्ये, ते जागतिकीकरणाचे टप्पे. हे चॅप्टरला तुम्ही पूर्वपरीक्षेला इम्पॉर्टन्स नाही दिलं तरी चालेल, पण याच्या अगोदर आता बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा महत्त्वाचे टॉपिक सांगून देतो, कोणते कोणते महत्त्वाचे टॉपिक आपल्याला करायचे आहेत ते. तर बघा मी पुन्हा एकदा सांगतो महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला कोणते कोणते करायचे आहेत. 1 पॉप्युलेशन, दुसरं 5 इयर प्लॅन, बँकिंग, पब्लिक फायनान्स, फॉरेन ट्रेड, टॅक्स सिस्टीम, पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इंडियन इंडस्ट्रीज आणि नॅशनल इन्कम. एवढे महत्त्वाचे चॅप्टर आहेत. एवढ्या महत्त्वाच्या चॅप्टर्सवर तुम्हाला भर द्यायचा आहे. आणि मग या पद्धतीने मला वाटतं की बऱ्यापैकी मी तुम्हाला महत्त्वाचे जे 10+ जे मार्क्स आहे या टॉपिकमधून मी तुमचे कवर करून देईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, की आता आपले कंबाईनची स्ट्रॅटेजी रेडी झालेली आहे आणि आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत की रोज एक चॅप्टरशी रिलेटेड म्हणजे पॉप्युलेशन असेल, आता आपण जेवढे महत्त्वाचे राज्यसेवा आणि कंबाईन असं दोघांसाठी आपण काय करणार आहोत, एक लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. त्या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, सगळे येणाऱ्या पूर्वपरीक्षांमध्ये महत्त्वाचे टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे ही लेक्चर सिरीज पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.